नमस्कार. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गुडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप स्वागत आहे. सर्वांना माझा मनापासून एकदा श्री स्वामी समर्थ. आणि इकडे बघा मी स्वयंपाकाला लागले. म्हणलं थोडंसं आज घरातलं पण रुटीन दाखवावं. तर सकाळी सकाळी स्वयंपाकाचं टायमिंग होतं. पहिल्यांदा कणिक मळून घेतली. ती काय तुम्हाला नाही दाखवली, पण म्हणलं चपात्या थोड्याशा ते तरी दाखवावं. मग इकडं माझं चपात्या करायला चालू झालं आणि चपात्या करत करत थोडासा व्हिडिओ घ्यायला पण माझं इकडं चालू होतं. तर मी ना शेगडीवर स्वयंपाक करते, गॅसवरती नाही करत. आणि छान अशा चपात्या एकदम छान येत होत्या. तर म्हणलं दाखवावं तुम्हाला किती छान सुंदर अशा चपात्या येते ती. तर इकडं घाई गडबड असती सकाळी सकाळी, आणि तरी पण तेवढ्यातनं माझं शूट काढायचं चालूच होतं. तर मग मी इकडं परत दाखवत होते किती छान चपात्या येतात म्हणून. तर किती टम्म फुगले बघा माझी चपाती, खूप छान आली. तर इतक्या छान वाटत होत्या ना. आणि बघा इकडं ते पण तुम्हाला म्हणलं दाखवावं. तर चला इकडं मी आळूची पानं करायला त्याच तव्यात, आणि ही तवा जी आहे ना ती चपाती आणि भाजी, आपली बेसनची पोळी किंवा असं अंड्याची पोळी. अंड्याची काही जास्त नाही मी ह्यात ही करत, पण बेसनची पोळी तर शक्यतो करते. तर अजिबात चपाती पण चिकटत नाही. आणि आता ही आळूची पानाची वडी आहे ना, तर ही पण अजिबात चिटकणार नाही. एकदम असं लगेच निघणार. आणि ह्यात ना डोसा पण होतो. तर असा तवा आहे एकदम छान, म्हणून म्हणलं तुम्हाला आज दाखवा. म्हणून मी चपात्या पण दाखवल्या अशा भरपूर. कुणाला वापरायचा जर असेल ना तर एक नंबर हा तवा आहे. तर म्हणलं थोडंसं तव्याबद्दल पण सांगावं, काय ताईंना आपल्या माहिती नसतं म्हणून. तर इकडं माझं एकदम मंद आचेवर पानं मी अगोदरच पीठ मळून ठेवलेलं, आणि नंतरनं मग पानं भरवली. आणि पानं भरवून असं मला अशीच पानं भरवून वडी आवडती बरं का. आणि असं गॅस अजिबात फास्ट नाही, एकदम स्लो. तर ती असं करपत नाही. आणि करपली ना वडी मग ती चांगली नाही वाटत. तर अशी मंद आचेवरच वडी भाजून घ्यायची. तर बघा किती छान मंद आचेवर वड्या भाजल्या, आणि भाजून एकदम अशा छान क्रिस्पी झाल्या. क्रिस्पी झाल्यानंतर मी त्याचं तुकडं केलं, आणि तुकडं करून घेतल्यानंतर ना मग वरनं थोडंसं खोबऱ्याचा किस टाकला, थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं, आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं, आणि तिखट पण टाकलं, कारण का तिखट वडी मला तर खूप आवडती. तर अशा पद्धतीनं मी वड्या करते. तुमची पद्धत कशी आहे ती मला नक्कीच कमेंट करून कळवा. तर माझी पद्धत तुम्हाला आवडली का ते पण सांगा. आणि लगेच मग इकडं मी काय केलं, सकाळी सकाळी म्हणलं अगोदर स्वयंपाक झाला आहे तर मग ताट घेतलं, आणि डाळ आणि टमॅटो असं मी आज हिरव्या मिरचीची भाजी केली. तर म्हणलं देवाला आपल्या नैवेद्य पण दाखवून घ्यावा. परत काय होतं राहून जातं मग तसंच. आणि फुलपत्रामध्ये पाणी घेतलं, ताट भरलं. असं रोजचं साधं सिंपल आहे बरं का, माझं काही जास्त पदार्थ वगैरे नाहीत. आणि इकडं मग मी ना असं स्वामी समर्थ आईंना नैवेद्य दाखवून घेतला. नैवेद्यम समर्पयामी. आणि इकडं आता माझं परत ताट करायची तयारी चालू होती. तर ही ताट तुम्ही म्हणचाल आता कशासाठी, तर ना आज एक नवीन खरेदी झाली. शुक्रवार दिवस, आणि आपल्या गोट्यावर ना परत एका नवीन लक्ष्मीचं आगमन झालं आहे. तर तिची पूजा करायची होती. तर तिच्या पूजा करण्यासाठी मी ही ताट तयार करत होते. तर मी धन, तांदूळ, साखर, पंचपाळं आणि निरंजन आणि अगरबत्ती लावून घेतली. आणि इकडं ना गायींसाठी चपात्या पण घेतल्या. आता म्हणलं सगळ्याच येणार जवळ, आणि मग सगळ्यांना तर चपात्या खायला दिलंच पाहिजे थोडंसं का. आणि काय झालं, मी कॅमेरा सेट केला आणि गाय ना पळूनच गेली. म्हणजे मोकळीच होती ती, काय बांधलेली पण नव्हती. तर मग ती अशी गेली. तिला वाटलं आता काय करते काय माहिती. मग मी परत काय केलं, ताट कुंडीत ठेवलं, तिला धरून आणली, आणि धरून आणून ना मग असं तिला बांधून घेतलं अगोदर. आणि बांधून घेतल्यानंतर मग एकदम गरीब आहे बरं का ही पण गाय, अशी कडक स्वभाव तिचं पण नाही. आणि समोरच्या कॅमेऱ्यानं असं उलटं वाटतंय मला तर.
तर मग हात पण माझा उलटा वाटतोय, पण तसं काही नाही बरं का, समोरचा कॅमेरा असल्यामुळं समजून घ्या थोडंसं. तर मी पाणी टाकलं, पाणी जास्त टाकल्यावर पण तिला आवडत नव्हतं म्हणून जास्त काही टाकलं नाही. आणि हळदी कुंकू लावून घेतलं आणि अशी गायची पूजा करून घेतली. तर देवा पण बघा, एवढं वारं होतं ना तरी पण देवा चालूच होता. तर खूप छान वाटलं, मला खूप आनंद वाटला पूजा करताना गायची. आणि असं ठरलेलं तर काहीच नव्हतं बरं का, सहजासहजी गाय मिळाली. तर बघा किती छान आहे. आणि एक 10 ते 12 दिवस तिचं टायमिंग आहे. तर 10-12 दिवसात ती येणार आहे. आणि पूजा केली आणि पूजा करून दर्शन घेतलं तिचं. हीच आपली लक्ष्मी आणि हीच खरी आपली संपत्ती. तर मी असं बघितलं थोडंसं, म्हणलं मी दावं धरून गायचा. पण नंतरनी काढला मी फोटो, पण मला खरंच खूप आनंद वाटला आणि खरंच खूप खूप समाधान वाटलं. इकडं मग दुसरी पण गाय उभा राहिली होती, तर तिला पण मी हळदी कुंकू लावून घेतलं. आणि त्यांचं ना निवांत असतं, दुपारी रवंत करत बसलेले असते त्या. तर तिची पण मी पूजा करून घेतली. आणि ही कालवड आहे ना, हिचं चपाती खायचं चालू आहे. तिनं ना बाकीच्या गायींच्या सगळ्यांच्या, आणि बघा शेण पण टाकलं. तर भाग्याचं असतं पूजा केली की गायीनं शेण टाकावं, अशी माझी आजी म्हणायची. तर हे खरं आहे का, हे पण मला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. माझ्या आजीचं खरंच मला खूप असं सांगितलेलं आठवण येते कुठल्याही गोष्टीची, आणि माझं लक्ष पण असतं त्याच्यावरती. तर इथं ना कालवड आहे, तर कालवडीची पण मी पूजा करून घेतली. आणि कॅमेरा एवढं सेट करायला तर काय, मी अक्षरशः ना कॅमेरा जाळीला बांधला होता मोबाईल, आणि मग असं परत सोडला आणि जवळ आणला. आणि मग म्हणलं एक फोटो पण घेतला मी असा गायसंग. तर खरंच माझी भाग्यलक्ष्मी आहे बरं का. आणि ही ना आता ना माझ्या गोट्यावरती एकूण टोटल 8 गायी झाल्या आणि 9वी कालवड. तर बघा तिकडं कशा बसल्या होत्या. आणि इकडं काय चाललंय हिचं म्हणून मी गोट्यात गेली आणि त्या गायीची पूजा होतोर ना, ह्या सगळ्या उठल्या आणि सगळ्याजणी उठून असे आल्या. आणि मग सगळ्या अलीकडं आल्या. मग मी परत मला हसायला आले आणि खूप खरंच आनंदी होती. आणि खरंच खूप म्हणजे खूप असं छान वाटत होतं की आज माझ्या गायीची माझ्या हातनं पूजा व्हायला लागली. तर मी सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेतलं. आणि खरंच माझ्या श्री स्वामी समर्थ आईंनी मला आशीर्वाद द्यावा आणि असंच यश द्यावं. आणि असंच मला भरपूर असं पुढं न्यावं, ही माझीच श्री स्वामी समर्थ आईच्या चरणी प्रार्थना आहे. आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीने पण मला खरंच खूप सपोर्ट द्यावा आणि आशीर्वाद पण द्यावा, अशी माझी इच्छा आहे बरं का. तर तुम्हाला माझी गाय कशी वाटली ती पण मला कमेंट करून सांगा. आणि इकडं ना आळूची पानं किती छान आलेत बघा, एवढी सुंदर आलेत ना, पण ही करायला वेळ नाही म्हणून आज मी करून दाखवलेत पानं. तर कढीपत्त्याचं पण रोप आहे त्याच्यामध्ये, आणि ही मी थोडीशी पानं काढून आणलेली. तर खरंच एवढी छान आलीत ना आळूची पानं, मला परत दाखवा वाटत म्हणून मी फिरून सगळी आळूची पानं दाखवली. आणि इकडं बघा आपल्या रामफळाला रामफळ आले आणि 1-2 दिवसात तर ते आता पिकलंच. आणि पिकलं ना, नाही लक्ष दिलं की मग ह्याचा पक्षी पण आनंद घेते ती. तर घेऊ द्या, काहीच अडचण नाही, शेतकरी राजाचं असंच असतं की सगळं शेतकऱ्याला नसतं, त्यात सगळ्यांचा वाटा शेतकऱ्याच्या घरी सगळ्यांना खायला अन्न पुरलंच पाहिजे असं असतं. तर मी जास्त एवढं काही लक्ष देत नाही, जास्त सहजासहजी गेली आणि दिसलं तर आणते, नाही दिसलं तर खाऊन देत असते पाखरांना. आणि इकडं माझं ना लिंबुनी दाखवायचं चालू होतं. तर लिंबुनीला ना लिंब लागले ते आता कुठं. आणि इकडं शेवगा कितीतरी वेळा ही शेवगा तोडलाय तरी पण असा फुटतोय. आणि ह्यावेळेस मी ही फुटवाना काढलाच नाही का, तर ह्याची भाजी केली ना आपल्या कमरेसाठी खरंच खूप छान आहे असं माझी आई म्हणली, म्हणून मी ह्यावेळेस काढणार. पण ही बघच तर परत उंच जायला असा वर. आणि ह्याला ना लिंबुनीला फूल लागलेलं, तर मी फूल दाखवण्याचा प्रयत्न करत होते, पण ती फूल कॅमेरामध्ये काय दिसतच नव्हतं. बऱ्याच वेळाने मग परत दिसलं. आणि इकडं ना लिंबू पण असं पहिलं फळ लागलं की कधीही बघा तुम्ही, पहिल्या फळाचा खरंच खूप आनंद असतो बरं का. आणि नारळाचं झाड तर एवढं उंच गेलं आहे आणि खूप छान आले. आणि आपल्या घराच्या पाठीमागच ना कुया टाकलेल्या आंब उगवल्यात. आणि ते आंब असू दे, जसं असेल तसं येऊ द्या म्हणून मी त्याला काढलंच नाही, तसंच ठेवलं. तर बघा मोहर लागला ह्या वर्षी ह्या आंब्याला.
आणि इकडं ना शेळ्या बघायला गेलतो. एक गोठा आहे आणि मुक्त गोट्यात म्हणजे शेळ्याच आहेत त्यांच्याकडं, बाकी फक्त शेळ्या. आणि ह्या 3 देशी गाई, तर खिल्लार गाई किती छान वाटते ते बघा तुम्ही. तर मी तिथलं थोडंसं शूट घेतलं आणि मला असं जाळी तर केली तुम्हाला तर माहितीच आहे. तर मला छोटी छोटी ना 2-3 अशी पाटी घ्यायच्या होत्या, म्हणून मी त्यांच्या गोट्यावर गेली होती. तर तिथं गेल्यानंतर ते दादा